टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण अतुल काहतेंकडून मार्गदर्शन घेतोय. अतुल, खूप प्रश्न येत आहेत, पण एक महत्त्वाचा प्रश्न त्याच्यात असा की या सगळ्यामध्ये आपण म्हणतो की इंटरनेट बँकिंग खूप सुलभ आहे, सोयीचं आहे, हे सगळं ठीक आहे, पण याच्यामध्ये पण मोठे मोठे फ्रॉड्स आहेत आणि त्याच्या ऐकिवात आहोत आम्ही. त्याच्याविषयी आम्हाला सांग की कशा प्रकारे फ्रॉड्स होतात. साधारणपणे सध्याच्या आपल्या भारतीय बँकिंगमध्ये बघितलं तर दोन प्रकारची फ्रॉड्स ही खूप दिसतात. त्यातला एक जो प्रकार असतो तो आफ्रिकन देशांचा, ज्याला नायजेरियन स्कॅम असं नाव पडलंय, की तिथल्या कुठल्या तरी माणसाची आपल्याला अशी ईमेल येते. हे सगळं खोटं असतं की ती ईमेल असं सांगते की तिथल्या एका अतिशय श्रीमंत माणसाचं आयुष्य खूप धोक्यात आलंय आणि त्याला कुठल्या तरी पाश्चिमात्य देशामध्ये स्थलांतर करायचंय, पण त्याला तिथले सगळे पैसे नेता येत नाहीत. तर त्यामुळे आपला अकाउंट किंवा आपल्या खात्यामध्ये त्याला ते पैसे भरायचे आहेत आणि तिकडून मग ते त्याला अमेरिकेत वगैरे न्यायचे आहेत. तर त्यासाठी ती मेल आपल्याला आपला बँकेचा खात्याचा नंबर, त्यानंतर बाकीचे सगळे डिटेल्स या गोष्टी मागते आणि आपल्याला असंही सांगते की हे पैसे आपल्या खात्यात आणण्यासाठी त्यांना जवळजवळ एक 20-25 हजार रुपये लागतील, कारण एक डिमांड ड्राफ्ट काढावा लागेल वगैरे. आणि आपण हे पैसे त्या खात्यामध्ये भरायचे, आपल्या खात्याची माहिती त्यांना द्यायची आणि मग हे सगळे पैसे आपल्याला मिळतील, त्यातला थोडा भाग आपण ठेवून त्या माणसाला परत द्यायचा, असा हा सगळा प्रकार असतो. आणि अर्थातच हे सगळी भोंदूगिरी किंवा फ्रॉड असतं. दुसरा एक प्रकार अतिशय लोकप्रिय आहे म्हणजे भामट्यांच्या दृष्टीने, तो म्हणजे लॉटरी. आपल्याला अशी ईमेल येते की आपण ब्रिटिश लॉटरी किंवा अमेरिकन लॉटरी जिंकलेलो आहोत आणि त्या लॉटरीचं बक्षीस घेण्यासाठी आपल्याला कुठेतरी प्रत्यक्ष जायचंय किंवा ते आपल्याला भारतात त्याचे पैसे आणून देतील. पण पुन्हा तेच की ते बक्षीस घ्यायच्या आधी आपल्याला सेक्युरिटी किंवा गॅरंटी म्हणून तिथे काही पैसे भरावे लागणार आहेत. या दोन्ही प्रकारामध्ये काय होतं की आपण आपले पैसे तिथे भरतो आणि आपल्याला प्रत्यक्षात काहीच मिळत नाही. त्यामुळे त्याच्यापासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. हा मुद्दा आलाच तर सिक्युरिटी अलर्टच्या दृष्टीने कोणती, आपण आधी बोलवतो अँटीव्हायरस आणि पायरेटेड व्हर्जन्स पासून तुम्ही सावध राहा. तू कोणती अशी चांगली सॉफ्टवेअर्स आम्हाला सांगू शकशील, टिप्स देऊ शकशील अशाबद्दल? एक तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे ते म्हणजे फुकट आहे. AVG नावाचं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे जे आपण डाउनलोड करू शकतो आणि फुकट वापरू शकतो. त्याशिवाय सिमॅन्टेक नावाची एक प्रसिद्ध कंपनी आहे जगातली, त्याची अनेक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स अतिशय लोकप्रिय आहेत. भारतातलंच क्विकहिल नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे भारतात तयार झालंय आणि जागतिक अँटीव्हायरस सॉफ्टवेअरच्या तोडीच्या अगदी त्या दर्जाचं ते झालेलं आहे आणि ते भयंकर लोकप्रिय आहे. या 3 पैकी तुम्ही कुठलंही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरू शकता. अगदी बरोबर. मगाशी आपल्याला प्रश्न आला होता की ग्रामीण भागात जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल आणि समज तिथपर्यंत त्याच्याबद्दलचं शिक्षण नाही पोहोचलेलं तर बायोमेट्रिक सिस्टीम तिकडे अवेलेबल आहे, त्याच्याविषयी आम्हाला सांगा. आपल्याकडेच एका राज्यात असा प्रयोग झालाय की लोकांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग त्यांच्याकडून इंटरनेट बँकिंग वगैरे सगळं कसं करायचं. तर त्यांनी एक सोपा मार्ग असा निवडला की त्या माणसाने फक्त तिथे जाऊन आपला अंगठा एका ठराविक ठिकाणी उमटवायचा आणि त्या अंगठ्याच्या ठशावरून तोच त्याचा पासवर्ड, त्याला त्याच्या बँकेचा ऍक्सेस मिळेल. म्हणजे एटीएम जसं पिननी उघडतं तर ते पिननी उघडायच्या ऐवजी त्याच्या अंगठ्याच्या ठशानी उघडेल आणि त्याला त्याचे सगळे व्यवहार करता येतील. तर आपल्या इथे जिथे शिक्षण आणि एकूणच सगळा साक्षरतेचा प्रश्न आहे तिथे आणि आफ्रिकन देशांमध्ये, गरीब देशांमध्ये अशा प्रकारची पद्धत खूपच सोयीची आणि लोकप्रिय होऊ शकते. अतुल, तू या सगळ्या खूप छान टिप्स दिल्या आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण विषयावर चर्चा केली, इंटरनेट बँकिंग या विषयावर. सोमवारी आपण भेटणार आहोत एका नव्या विषयासह. आणि आजचा आपला टॉक टाइम इंटरनेट आणि बँकिंग हा कार्यक्रम तुम्ही आमची वेबसाईट www.ibnlokmat.tv वरही बघू शकता. इंटरनेट बँकिंगचा तुम्हीही वापर करायला सुरुवात करा आणि पहा फक्त IBN लोकमत.